Hello friends, as you know we are dealing with development of solids, and in this particularly topic till today we have finished the problems based on last type of solid was a cylinder. Okay, now in today's discussion we are going to learn how to draw the development of another type of solid, and that is nothing but a pyramid. It may be a square pyramid, it may be a pentagonal pyramid, or it may be a hexagonal pyramid. Okay, so I will read the statement of the problem first, then we will imagine about its initial position, then we will trace out where its actually cutting plane cuts, that is the location of cutting plane we will find out, and accordingly we will try to draw the development of the lateral surface. Okay, so in the statement of the problem, see, it is an example based on a type of solid as a pentagonal pyramid. So a pentagonal pyramid of base 25 mm side, base किती आहे त्याचा 25 मिलीमीटर साइड आहे पेंटागोनल पिरामिडची, and height 65 mm. height of the pyramid is 65 mm. तर तो पेंटागोनल पिरामिड आहे. हा सॉलिड आपल्या समोर आपण बऱ्याच वेळेला पाहिलेला आहे मित्रांनो. हा पिरामिड आहे ज्याला एक एपेक्स असतो आणि खाली बेस पेंटागॉन असतो. या पाचही बाजू आहेत. तर ह्या बाजूपैकी प्रत्येक बाजू जी आहे त्याने सांगितलेली आहे ती 25 मिलीमीटर आहे, आणि हाईट ऑफ ऍक्सिस म्हणजे हा एपेक्स आणि या बेसच्या सेंटर मधून जाणारी जी इमॅजिनरी लाईन आहे तिची हाईट आपल्याला दिलेली आहे 65 मिलीमीटर. आता हा जो सॉलिड आहे हा रेस्ट कसा होतो, तर त्याची रेस्टिंग पोझिशन बघा. इथून पुढचं स्टेटमेंट स्टँड्स विथ इट्स बेस ऑन HP. मित्र, कुठलाही सॉलिड जेव्हा त्याचा बेस HP वरती ठेवतो तेव्हा त्याचा दुसराच अर्थ असा होतो की त्याचा ऍक्सिस जो आहे तो ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP होतो. काय होतो? ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP होतो. ओके, म्हणजे बेस HP वर म्हणजे ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP, हा त्याचा दुसरा अर्थ. सच दॅट कसा रेस्ट होतो बघा. सच दॅट आता वन ऑफ इट्स बेस एज इज पॅरलल टू VP. मित्र, बेस HP वर ठेवणं इथपर्यंत ठीक आहे, याच्यावरून कळतं की ऍक्सिस परपेंडिक्युलर टू HP आहे. पण ह्याला पाच बाजू असताना या पाच बाजू सुद्धा कशा पद्धतीने त्याचा बेस रेस्ट करून घेतात तो भाग आपल्याला महत्त्वाचा असतो. आणि इथं सांगितलंय सच दॅट वन ऑफ इट्स बेस इज पॅरलल टू VP. आता कसं आहे मित्र बघा, याला पाच बाजू आहेत. या पाच बाजूपैकी एक बेस एज आपल्याला पॅरलल टू VP करायची आहे. आता फॉर एक्झाम्पल मी जर ह्या सॉलिडला अशा पद्धतीने ठेवला तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या बाजूला माझ्याकडे माझ्या म्हणजे जवळ बेसची जी बाजू येते ती एक्झॅक्टली पॅरलल टू VP आहे अशी. आणि हीच जर मी अशी फिरवली आणि जर तुम्ही ही बाजू बघितला, बेसची ही बाजू टॉपचा पेंटागॉन आहे असं तुम्ही इमॅजिन करा, तर ही बाजू होती परपेंडिक्युलर टू VP. आता मित्र, जर याला परत फिरवून मी तुमच्याकडे तुमची दर्शनी जी बाजू आहे त्या बाजू समोरची बाजू जर मी अशी पकडली तर ही सुद्धा VP ला पॅरलल बाजू होते. बरोबर आहे. आता VP ला पॅरलल बाजू केली तर ही बाजू जी आहे ती तुम्ही ऑब्झर्वर आहात, ऑब्झर्वरच्या जवळ झाली, निअरर टू द ऑब्झर्वर झाली. ही पण कंडिशन मित्र हो बरोबर आहे. आणि दुसरं, याला फिरवून जर ती बाजू मी माझ्या जवळ घेतली, मी म्हणजे इथं मागं तुमची व्हर्टिकल प्लेन आहे लक्षात घ्या, तर ती बाजू तुमची VP च्या जवळ येते. बरोबर आहे. दोन्ही पैकी कुठलीही पोझिशन तुम्ही दाखवली तर बरोबर आहे, कारण त्यानं सांगितलेलं नाही आहे की बेसची जी बाजू VP ला पॅरलल आहे ती निअरर टू ऑब्झर्वर आहे का ती निअरर टू व्हर्टिकल प्लेन आहे. हा विषय समजून घ्या मित्र. आपल्याला फक्त त्याची बेसची एक बाजू ही VP ला पॅरलल आहे एवढंच सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा आहे ती बाजू व्हर्टिकल प्लेनला जवळ सुद्धा असू शकते किंवा ती तुमच्या दृष्टीनं ऑब्झर्वरच्या जवळ सुद्धा असू शकते. आता याचं जे सोल्युशन आपण डिस्कस करणार आहोत, इथं याचं सोल्युशन डिस्कस केले मित्र. या डिस्कशन्स मध्ये किंवा या फिगर मध्ये तुम्ही जर बघितला तर ह्याचा जो पेंटागॉन आहे तो कसा काढलाय बघा. हा पेंटागॉन टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला दिसतो, तो ट्रू शेप मध्ये आहे पेंटागॉन. आणि जेव्हा त्याला या तिरक्या लाईन्स सेंटरला ऍक्सिसला जाऊन जोडतात OA, OB, OC, OD, OE, अर्थ असा आहे की हा पिरॅमिडचा टॉप व्ह्यू आहे मित्र. प्रिझमच्या टॉप व्ह्यू मध्ये या मधल्या स्लांट एजेस येत नाहीत. तुम्हाला आता
हा फरक समजायला पाहिजे. बऱ्याच वेळेला तुम्हाला हा प्रश्न सुद्धा कधी कधी इंटरव्ह्यूला विचारला जातो, पेंटागॉन काढला जातो आणि सांगितलं जाते की हा टॉप व्ह्यू प्रिझमचा आहे का पिरॅमिडचा आहे. तर मित्र हो, पिरॅमिडच्या टॉप व्ह्यूला सेंटरला सगळ्या स्लॅंट एजेस कॉन्सन्ट्रेटेड असतात, प्रिझमला त्या असत नाही. ओके, हा झाला भाग. आता इथं ही जी ईडी बाजू आहे मित्र, ई टू डी, ही ईडी बाजू व्हीपी ला जवळ आहे, व्हीपी ला जवळ आहे म्हणून त्याचा टॉप व्ह्यू असावा. जर ही बाजू आपल्याला जर ऑब्झर्व्हरच्या जवळ न्यायची असती तर मित्र हा टॉप व्ह्यू बदलला असता आणि या टॉप व्ह्यूच्या ऐवजी ती बाजू तुमची इथं अशी आली असती आणि तुमचा टॉप व्ह्यू जो आहे तो असा झाला असता. म्हणजे इथं तुमच्या लक्षात येते काय बघा, इथं XY लाईन तुमची आली असते आणि हा टॉप व्ह्यू आणि ह्या त्याच्या स्लांट एजेस सेंट्रली कॉन्सन्ट्रेट झाल्यासारखे दिसले असते तुम्हाला आणि तो जो ईडी आहे तो तुमचा इथं ईडी इथं राहिला असता. समजलं? म्हणजे ह्याला नावं देताना A B C D E अशी नावं देतात. आता बघा तुम्ही मित्र, ही जी बाजू आहे मी सांगतो ही नो डाऊट ईडी ही व्हीपी ला पॅरललच आहे, पण ही जी आहे ही टुवर्ड्स ऑब्झर्व्हर आहे, इथून ऑब्झर्व्हर त्याला बघत असतो कारण हा टॉप व्ह्यू आहे. आणि या टॉप व्ह्यू मध्ये तुम्ही जर बघितला तर ऑब्झर्व्हरला B हे त्याचं टोक दिसतंय पेंटागॉनचं, पण त्याला जी बाजू पॅरलल आहे व्हीपीला ती बाजू दिसत नाही. मित्र, कुठलंही सोल्युशन तुम्ही आयदर हा टॉप व्ह्यू घेऊन तुम्ही मग फ्रंट व्ह्यू काढला आणि हा टॉप व्ह्यू घेऊन तुम्ही फ्रंट व्ह्यू काढला तरी मित्र हो, दोन्ही विद्यार्थ्यांनी काढलेले व्ह्यूज अतिशय बरोबर आहेत, त्याच्यामध्ये काडी मात्र सुद्धा चूक नाहीये, हे समजून घ्या. ओके, ठीक आहे. आपण आता सोल्युशन आपण याच्यावरती डिस्कस करणार आहोत. आपण गृहीत धरून चालू की बाजू जी तिची पॅरलल आहे ती व्हीपीच्या जवळ आहे. समजलं का? ओके, त्यामुळे हा टॉप व्ह्यू त्याचा रास्त झाला. मग हा टॉप व्ह्यू झाल्यानंतर मित्र हो, याला नाव देतो आपण. याला नाव दिलं A B C D E आणि ह्याच्या स्लांट एजेस सेंट्रली कॉन्सन्ट्रेटेड झाल्यानंतर मग आपण हा फ्रंट व्ह्यू काढायचा. फ्रंट व्ह्यू डायरेक्ट असा तयार होत नाही मित्र. फ्रंट व्ह्यू तयार होण्यासाठी याचा जो सेंटर आहे म्हणजे याला ऍक्सिसचा पॉइंट व्ह्यू आहे, O आणि P नाव असतात इथं मित्र हो. तर हा जो पॉइंट व्ह्यू आहे आपल्याला वर चढवावा लागतो असा या लाईन वरती XY ला परपेंडिक्युलर चढवायचा आणि त्याच्यावरती ऍक्सिसची हाईट आपल्याला दिलेली आहे 65. तर हा जो प्रोजेक्टर वर येणार आहे याच्यावरती मी इथं 65 वरती पॉइंट मार्क करणार आणि मग मला ह्याचा काय मिळणार आहे, O डॅश मिळणार. आणि मग हा O डॅश मिळाल्यानंतर बेसच्या ज्या बाकीच्या बाजू आहेत त्याच्यामध्ये बेसचे कॉर्नर A वर चढवणार, E वर चढवणार, B वर चढवणार, C वर चढवणार आणि D वर चढवणार, इथपर्यंतच XY पर्यंतच. आणि मग ह्या O पासून या A ला जॉईन करणार, O पासून B ला जॉईन करणार, O पासून C ला B ला जॉईन करणार, O पासून E आहे E ला जॉईन झाला, हा D ला जॉईन झाला आणि C ला जॉईन. हे सगळं मित्र हो एक थीन लाईन्स मध्ये करायचं. थीन लाईन्स, हे डार्क लाईन्स मध्ये करायचं नाहीये. समजलं का? आता हा जो थीन लाईनचा पोर्शन आहे ह्याच्यात विजिबिलिटी आपल्याला अप्लाय करायला लागणार आहे, काय दिसतंय आणि काय नाही. त्यासाठी ऑब्झर्व्हर इथं आहे असं आपण इमॅजिन करायचं. तुमच्या ऑब्झर्व्हरला A दिसतो म्हणजे A पासून O पर्यंत, O म्हणजे वरचा शिरोबिंदू आहे, अपेक्स आहे, त्यापर्यंत गेलेली कडा दिसणार आहे मित्र, बरोबर. आणि B पासून O दिसणार आणि C पासून O दिसणार. विजिबिलिटीसाठी तुम्हाला हातात घेऊन हा परत दाखवतो मित्र हो, असा विषय आहे. या केस मध्ये आपण जो A दिलाय तो हा आहे, लक्षात घ्या. हा B आहे, हा C आहे आणि D आणि E पाठीमागे. आता ऑब्झर्व्हर फ्रंट व्ह्यू बघत असताना तुमच्या लक्षात येईल A to O दिसणार आहे, त्याला B to O दिसणार आहे मित्र हो आणि C to O दिसणार. त्यामुळं A to O डार्क येते. इथं बघा मधली लाईन आहे B to O, ती डार्क झाली आणि C to O डार्क झाली. मग दिसत नाहीत कोणत्या, ज्या पाठीमागं आहेत त्या म्हणजे D आणि E बाजू आहे त्याची पेंटागॉनची. त्यामुळे D पासून O पर्यंत गेलेली स्लांट एज दिसत नाही आणि E पासून O पर्यंत गेलेली स्लांट एज नाही दिसत. म्हणून मित्रहो ही डॉटेड आलेली आहे बघा. E to O डॉटेड आहे आणि D to O डॉटेड आहे, बरोबर. हे काढताना कंटिन्युअसच आपण या इमॅजिनेशननं काय करायचं आहे, काढायचं. यानंतर आता हा फ्रंट व्ह्यू कंप्लीट झाला, हा टॉप व्ह्यू कंप्लीट झाला. आता कटिंग प्लेनची पोझिशन काय आहे, कटिंग प्लेन कशी आहे आणि कुठं कट करते हा विषय आपल्याला बघावा लागेल. त्यासाठी स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम मध्ये जाऊया आपण. इथपर्यंत आपला विषय संपलाय. इथपर्यंत जी माहिती होती आपल्याला त्याच्यावर आधारित आपण हा टॉप व्ह्यू काढला
आणि हा फ्रंट व्ह्यू सगळा काढला आणि त्याच्यात व्हिजिबिलिटी अप्लाय केली. अजून आपण कटिंग प्लेन काढलेली नाही. त्यासाठी इथून वाचा पुढे. इट इज कट बाय ए सेक्शन प्लेन perpendicular to VP and inclined at 30 degree to HP. मित्र आता तो कट करणार आहे त्याला आणि कटिंग प्लेन जी तुमची आहे ती परपेंडिक्युलर टू व्हीपी आहे. आता परपेंडिक्युलर टू व्हीपी म्हणजे मित्र सांगायची गरज नाही. अल्टिमेटली त्याचा दुसरा अर्थ असा आहे की इट इज इन्क्लाइन टू HP. मग किती डिग्रीने अँगल आहे तर 30 डिग्री टू HP. आता कटिंग प्लेन 30 डिग्री HP ला कट करते. याचा अर्थ जेव्हा कटिंग प्लेन HP ला अँगल करते बरोबर आहे की नाही तेव्हा फ्रंट व्ह्यू मध्ये तिची ट्रू लेंथ आणि ट्रू अँगल दिसतो. म्हणजे तिचं लोकेशन आपल्याला फ्रंट व्ह्यू मध्ये काढावं लागणार. मग फ्रंट व्ह्यू मध्ये 30 डिग्री HP ला अँगल करणारी लाईन काढायची हे ठरलं आता. पण ही लाईन कुठं काढायची कारण फ्रंट व्ह्यू मध्ये मला स्कोप आहे या अपेक्स पासून बेस पर्यंत कुठं पण ह्याला 30 डिग्रीच्या कटिंग प्लेननं कट करायला स्कोप आहे. म्हणजे त्याची जागा माहिती नाही. ती जागा माहिती होण्यासाठी काय दिलंय का बघूया. पुढे बघा बायसेक्टिंग द ऍक्सिस. म्हणजे मित्र 30 डिग्री कटिंग प्लेन तुमची इन्क्लाइन टू HP ठेवा आणि त्या अशा पद्धतीने त्याला कट करा की त्याच्या ऍक्सिसचे दोन समान तुकडे बायसेक्टिंग म्हणजे त्याचे दोन समान तुकडे झाले पाहिजे. मग आता लक्षात घ्या मित्र हाईट आहे ऍक्सिसची 65 त्याचा हाफ काढायचा तर 32.5 बरोबर आहे की 32.5. बेस पासून ऍक्सिस वरती इथं ऍक्सिस आहे बघा ऍक्सिस लपलाय ऍक्च्युअली O to B A च्या पाठीमागे लपलाय. तर बेस पासून 32.5 टाका किंवा अपेक्स पासून खाली 32.5 टाका. इथं पॉइंट आलाय मित्र हा कटिंग पॉइंट X आहे. आपण त्याला X असं दाखवतो आणि या कटिंग पॉइंट मधून एक हॉरिझॉन्टल लाईन मारा तुम्ही. XY ला पॅरलल लाईन काढायची या X मधून आणि या X वरती या हॉरिझॉन्टल लाईन वरती तुम्ही तुमचा कोन मापक ठेवायचा आहे आणि इथं असा झाला बघा असा ठेवला तुम्ही आणि इथं असा कोन मापक ठेवला आणि यापासून 10 20 30 डिग्री मोजायचा आहे आणि ही कटिंग प्लेन काढायची मित्र. ही कटिंग प्लेन इन्क्लाइन टू HP असल्यामुळे फ्रंट व्ह्यू मध्ये तिचा ट्रेस दिसतो आपल्याला. तो ट्रेस व्हर्टिकल प्लेन वरती दिसतो म्हणून त्याला व्हर्टिकल ट्रेस VT असं नाव देतो. आणि ही कटिंग प्लेन आपण काढत असताना सेंटर लाईन सारखी काढायची आहे आणि त्याचे दोन एंड आहेत हे आपण पर्पजली थिक करायचे आहे. अशा पद्धतीनं ही कटिंग प्लेनची जागा आता निश्चित झालेली आहे. आता जेव्हा ही कटिंग प्लेनची जागा निश्चित होते मित्र तेव्हा ऑफकोर्स तो जो फ्रंट व्ह्यू आहे त्याचे सरळ सरळ दोन तुकडे होतात असा त्याचा अर्थ. या दोन तुकड्यापैकी एक तुकडा आपल्याला उपयोगाचा नसतो त्याला पोर्शन टू बी रिमूव्ड असं म्हणतात. सेक्शन टू बी रिमूव्ड म्हणतात आणि जो उपयोगाचा असतो तो सेक्शन टू बी रिमेन्ड असतो. जनरली कटिंग प्लेनच्या खाली जो राहिलेला भाग आहे तो कामाचा असतो कारण कटिंग करण्याचं इंटेन्शनच हे आहे की आपल्याला तो कापल्यानंतर कसा दिसतो हे बघण्यात इंटरेस्ट असतो. त्यामुळे जोपर्यंत ऑब्झर्वर आणि कटिंग प्लेन याच्यामधला पोर्शन आपण रिमूव्ह करत नाही तो आड येतो त्याच्यात तो रिमूव्ह करत नाही तोपर्यंत आपल्याला तो कापल्यानंतर कसा दिसतो हे कळणार. थोडक्यात उदाहरण आहे की लिंबू घेतला आडवा तुम्ही त्याचा सेक्शन घेतला वरचा भाग तुम्ही काढून बाजूला घेतल्याशिवाय आतनं लिंबू कसा आहे हा खालच्या उरलेल्या भागात तुम्हाला दिसणार नाही. तेच पर्पज आहे मित्र हो इथं आणि त्यामुळं याच्या खालचा पोर्शन हा रिमेन्ड पोर्शन असतो मित्र आणि मग हा जो सगळा पोर्शन आहे ना तो डार्क असतो. डार्क ठेवायचा आपण पर्पजली आणि वरचा रिमूव्ह असल्यामुळे हा फेंट ठेवायचा आहे. कदाचित तुम्हाला स्लाइड मध्ये कलरची इंटेन्सिटी ज्ञात होत नसेल म्हणून मी पर्पजली सांगतो कटिंग प्लेनच्या खालचा पोर्शन हा थिक लाईन्स मध्ये पाहिजे आणि वरचा पोर्शन हा थिन लाईन्स मध्ये आहे. हा एकमेव बदल जेव्हा तुम्ही ही कटिंग प्लेन इथं काढता तेव्हा होतो. बाकी कुठलाही बदल त्याच्यामध्ये होत नाही आणि हा बदल तुम्ही जाणीवपूर्वक करणं अपेक्षित आहे. समजतंय का बघा मी काय सांगतो. त्यामुळं व्हिजिबिलिटी अप्लाय करून जो तयार झालेला फ्रंट व्ह्यू आहे त्याच्यामध्ये कटिंग प्लेन दाखवल्यानंतर चेंजेस हा होतात की एक भाग फेडअप होतो आणि एक भाग डार्क आहे तसा ठेवायचा. एवढं झालं की आपली फ्रंट व्ह्यू मध्ये कटिंग प्लेनची पोझिशन फायनल झाली. आता इथून पुढं प्रॉब्लेम जो सुरू झाला तो डेव्हलपमेंटच्या पार्ट मध्ये सुरू झाला. काय होतंय जेव्हा हा ऑब्जेक्ट कट होतो मित्र हा कट झाल्यानंतर याचे
कटिंग पॉइंट्स आपल्याला मिळतात. वाटेत कुणाला तो कट करतो तर बघायचं असेल तर O2 A एज आहे बघा, इथं कट केला त्याला 1 नंबरचा कटिंग पॉइंट मिळालेला आहे. बरोबर. नंतर A कट झाला की B चा नंबर लागला पाहिजे, म्हणजे O2 B कट होतो, त्यामुळे B च्या ठिकाणी 2 नंबर आला. नंतर C कट होतो तर C च्या ठिकाणी 3 नंबर आला. नंतर D कट होतो, हा D आहे बघा, इथं हा डॉटेड लाईन आहे O2 D, इथं 4 दिला आणि इथं 5 नंबर E ला दिला. तुमच्या लक्षात आलं काय बघा. नंतर काय होतं, तुम्ही कटिंग प्लेन अशी दिसते इथून 1 2 3 4 5 अशी नावं दिलात, बरोबर येतो, शेप ही बरोबर येतो मित्र, पण सिक्वेन्स जॉईनिंग करताना पॉइंट चुकतो. म्हणून ध्यानात घ्यायचं, O2 A कट झाली की O2 B कट होणार. त्यामुळे O2 A ला 1 नंबर दिला तर O2 B ला 2 नंबर द्यायचा, O2 C ला 3 नंबर, O2 D ला 4 नंबर आणि O2 E ला 5 नंबर. सगळे 5च्या 5 स्लांट एजेस त्याच्या तो कट करतो, त्यामुळे 5 कटिंग पॉइंट मिळायला पाहिजे याची खात्री इथं आपण करून घ्यायची. आणि हे 5 कटिंग पॉइंट्स इथं लोकेट झालेले आहेत आपल्याला. बरोबर. आता सगळे स्लांट एजेस कट झाल्यामुळे विषय एकदम सोपा झालेला आहे मित्र डेव्हलपमेंट काढण्यासाठी. आता डेव्हलपमेंट पिरॅमिडची कशी काढायची, तर डेव्हलपमेंट काढण्यासाठी याच्या बाजूलाच आपण काय करायचं आहे, ही जी त्याची लेंथ आहे याला स्लांट लेंथ असं म्हणतात. ही लेंथ आपल्याला माहिती नाही मित्र, आपल्याला ऍक्सिसची हाईट माहित आहे, त्यामुळे स्लांट लेंथ किती आली माहिती नाही. ती स्लांट लेंथ आपण कंपास मध्ये घ्यायची बघा. O डॅश पासून कुठलीही घ्या तुम्ही, इथं C डॅश घ्या, इथं A डॅश घ्या, काही फरक पडणार नाही, या दोन्हीपैकी कुठलीही तुम्ही घ्यायची. बरोबर. आता काय होतंय, इथं प्रॉब्लेम असा आहे की डायरेक्टली O डॅश टू C डॅश आपण लेंथ घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही, कारण O डॅश टू C डॅश ही जी स्लांट एज आहे ही तिची ट्रू लेंथ नाहीये मित्र, ही तिची ट्रू लेंथ नाहीये. म्हणजे त्याची ट्रू लेंथ मिळवण्यासाठी काय करायचं, तर इथं बघा, या O मधून एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची XY ला पॅरलल, O मधून XY ला पॅरलल लाईन काढायची आणि यामध्ये O टू C ला टर्न करायचा. O वर कंपास ठेवायचा, OC रेडियस घेऊन याच्यावरती पॉइंट टर्न करायचा, तो C1 मिळतो इथं आपल्याला. आणि हा C1 वर घेऊन जायचा इथं XY वर, आणि हा C1 जॉईन केल्यानंतर O डॅश टू C1 डॅश जॉईन केलाय, हा पेंट लाईन नाही का, आणि ही त्याची मित्र हो ट्रू लेंथ आहे. ही त्याची काय आहे, ट्रू लेंथ आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येईल पिरॅमिडच्या बाबतीत तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. टॉप व्ह्यू मध्ये तुम्हाला जेव्हा O2 A, O2 B, O2 C, O2 D, O2 E यापैकी कोणतीही एज, स्लांट एज जर VP ला पॅरलल दिसली नाही तर तुम्हाला ती पॅरलल करून घेऊन फ्रंट व्ह्यू मध्ये ट्रान्सफर केल्यावर ट्रू लेंथ मिळणार. O2 C is not parallel, O2 D is not parallel, O2 E is not parallel, OA is not parallel, OD is also not parallel. म्हणून OC ला आपण रोटेट केली आणि O मधून हॉरिझॉन्टल लाईन काढली, त्याच्यावर पाडला C, त्याचं नाव आलं C1. C1 ला फ्रंट व्ह्यू नेल्यावर XY वरती तो C1 डॅश झालाय आणि O डॅश आणि C1 डॅश आपण जॉईन केला तर ही त्याची लेंथ आहे, ही मिळवावी लागेल आपल्याला मित्र. आणि ही लेंथ मिळाल्यानंतर आपण इथं O पर्यंत पॉइंट घ्यायचा आणि O2 ही जी लेंथ आहे C1 या लेंथने एक कंपास मारायचा आणि या कंपासच्या लेंथ वरती ही जी एक बाजू आहे त्याची आपल्याला दिलेली आहे 25 मिलीमीटर, या 25 मिलीमीटरचे A पासून B पर्यंत, C पर्यंत, D पर्यंत, E पर्यंत आणि A पर्यंत परत असे 5 चाप मारायचे. मग हे 5 चाप मिळाल्यानंतर मग काय करायचं, A to B जोडायचा स्ट्रेट लाईन, B to C, C to D, D to E आणि E to A जोडायचं. कारण हा पिरॅमिड आहे मित्र, हा कोन नाही आहे, हा पिरॅमिड आहे, त्यामुळे त्याला खाली स्ट्रेट एजेस आहेत, या स्ट्रेट एजेस आहेत. आणि मग हे कटिंग पॉइंट्स 1 जो आहे तो बघायचा O to A वर आहे, त्या 1 ला ट्रान्सफर करायचा, म्हणजे O पासून हे डिस्टन्स 1 चं घ्यायचं, ते O पासून इथं टाकायचं, इथं 1 मिळणार. O पासून 2 चं डिस्टन्स 2 डॅश चं टाकायचं, O to B वर इथं मिळणार. O पासून 3 चं डिस्टन्स म्हणजे हे O डॅश टू 3 डॅश आहे, OC वर टाकायचं. O to 4 चं डिस्टन्स OD वर टाकायचं, O to 5 चं डिस्टन्स OE वर टाकायचं आणि पुन्हा O to A वरती O to 1 चं डिस्टन्स टाकायचं. आणि मग हे कटिंग पॉइंट स्ट्रेट लाईनने जोडायचे मित्र हो. आणि मधले पोर्शन 1A, 5E, 4D, 3C आणि 2B आणि 1A हे सुद्धा स्ट्रेट एजने जोडायचे मित्र, कारण हा पिरॅमिडचा प्रॉब्लेम आहे, त्याला स्लांट एजेस आहेत, त्याला स्लांट एजेस या स्ट्रेट लाईन्सने जोडाव्या लागतात आणि अशा पद्धतीने मित्र ही डेव्हलपमेंट इथं कंप्लीट करायची. तर या प्रॉब्लेम मध्ये बदल तुमच्या लक्षात आला असेल की जेव्हा कुठलीच स्लांट एज VP ला पॅरलल नसेल तर ती पॅरलल घेऊन फ्रंट व्ह्यू तिची ट्रू लेंथ मिळवायची आणि त्या लेंथचा कंपास चाप मारून त्याच्यावरती डेव्हलपमेंट आपण काढायची. हा प्रॉब्लेम प्रॅक्टिस म्हणून तुम्ही घरी करायला काही हरकत नाही. ओके, थँक्यू व्हेरी मच.